नमस्ते, अशोका न्यूज लाईव्हमध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. नांदेड प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका थेट नागरिकांच्या जीवावर. नवामोंढा येथील खोब्रागडे नगर परिसरामध्ये बीओटी तत्त्वावर सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणची संरक्षण भिंत अचानक कोसळली. या दुर्घटनेमध्ये 4 घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. सुदैवाने घटनेच्या वेळेमध्ये घरामध्ये कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी झाली नाही. या घटनेनंतर परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून अजूनही काही घरे कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांची दहशतीखाली असून प्रशासनाने तात्काळ सुरक्षेसाठी उपाययोजना करावी अशी जोरदार मागणी होत आहे. पक्षी परवाना झालो सर आज आम्ही. नाही लढू नका ताई, तुम्हाला तुमची शासन 100% मदत देईल. तुम्हाला महापालिकेला आम्ही सांगितलेलं आहे तात्काळ मदत. दिवस आहे सर. आज आमच्या पुण्यामध्ये फक्त कपर चहा सकाळपासून रात्री 1 वाजता उठले सर. 2 वाजता उठून आम्हाला तिकडच्या घरात झोपायला नेलं सर. नाही आम्ही आज सगळे खाली काम बंद केल्याच्या नंतर पहिले काय करायला पाहिजे होतं? हे बांधकाम पहिले घर हे करायला पाहिजे. तुम्हाला काय 70 फूट आहे 80 फूट आहे. ताई ताई थांबा ताई, शांत घे. नाही तुम्ही काळजी करू नका ते. आमदार साहेब, ताई शांत घे. आपल्या मतदारसंघामधला भाग आहे. तात्काळ हे काम थांबवा साहेब. आणि जुन्या नक्षामध्ये 30 फुटावर आहे साहेब. हा वर घ्या. ताई चला. कोण जबाबदार आहे? याला महापालिका जबाबदार आहे आणि जो काम करणारा कंपनी आहे ते कंपनीचा जे आहे कॉन्ट्रॅक्टर ते जबाबदार आहेत. आज मला सांगा 7-8 घर आज रस्त्यावर आलेले आहेत. आज मला सांगा ताई आमच्या लढत आहेत. आणि मला सांगा ही आज सणासुदीचा दिवस आहे. आज संक्रांतीचा दिवस, महिलेचा चांगला दिवस असताना अशी घटना योग्य नाही. आणि काम करताना जेव्हा मला इथल्या सगळ्या नागरिकांनी मला निवेदन दिलं त्यावेळेस मी कमिशनरला सांगलं होतं की हे जे पाया आहे ते मजबूत करा. तर ते आता हे ढासळल्यानिमित्त परेशान झालो, कारण कंपाऊंड भिंत जे आहे व्यवस्थित बांधली नसल्यामुळं ते हे घटना घडलेली आहे. जे आज या कंपनीचे जे आहे चौकशी करून महापालिकेला आयुक्ताला सुद्धा सांगलेलं आहे की व याची चौकशी करा आणि तात्काळ या कंपनीला काम थांबवून लगेच कारवाई करा म्हणून सांगितलेलं आहे. आणि याचं पुनर्वसन जे पूर्ण जे साईडला जे घर आहेत याला पुनर्वसन केलं पाहिजे महापालिकेनं, तेव्हाच हे बांधकाम चालू केलं पाहिजे. शहराच्या एवढ्या मध्यवर्ती भागात असं एवढं खदानी प्रमाणे काम चालू आहे, एवढं धोकादायकरित्या काम चालू आहे, महापालिकेचं लक्ष नाही. कोण जबाबदार आहे सगळ्या घटनेला? याला महापालिका आणि कंपनी जे आहे ते दोषी आहेत. जे कॉन्ट्रॅक्टर जे आहे ते दोषी आहे. व्यवस्थित करताना बांधकाम बांधकाम केलं पाहिजे होतं. मात्र ते व्यवस्थित बांधकाम केलं नाही. आणि विरोध करून सुद्धा काम सुरूच राहिलं. काय म्हणतात? नाही, विरोध करा म्हणजे ना त्याने पण अगोदर व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे होतं. कारण आम्ही सांगून मी त्याने काम केलं नाही व्यवस्थित, त्याच्यामुळे 100% त्याच्यावर कारवाई होईल. उपेक्षण होतं साहेब महिनाभर. आज महापालिकेला सुद्धा सांगितलेलं आहे की कमिशनर साहेबाला आता बोललो याची राहायची सोय करा आणि जे आहे पुनर्वसन या घराचे जे आहे बाजूचं पुनर्वसन झालं पाहिजे. आणि तात्काळ याला राहण्याची सोय, खाण्याची सोय याची व्यवस्था झाली पाहिजे असं सांगितलेलं आहे.